Am I audible? Am I audible? Hello. Yes, sir. Yes, sir, audible. Please mention your roll numbers in the chat box. Let us start. Yes, sir. Unit number 4 and last unit of universal human values that we are trying to understand, and from this unit we will understand how to maintain harmony in the nature and in the existence. निसर्गामध्ये आणि अस्तित्वामध्ये सुव्यवस्थितपणा कसा आणायचा हे समजून घेण्यासाठीचा टॉपिक नंबर 4 आपण पाहतोय. जिकडे आपण नेचरची डेफिनेशन पाहिली आहे. नेचर इज कलेक्शन ऑफ युनिट्स. वेगवेगळे घटक आहेत. त्या वेगवेगळ्या घटकांना एकत्रितपणे जर आपण पाहिलं तर त्याला आपण निसर्ग असं म्हणतोय. ते कुठले घटक आहेत तर इकडे दिले एअर, सॉइल, वॉटर, प्लांट्स, ट्रीज, एनिमल्स, बर्ड्स, अदर ह्युमन बीइंग्स. आणि अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लांब आहेत, दूर आहेत, दूर अंतरावरती आहेत. लाईक सन, मून अँड अदर प्लॅनेट्स. जसं की सूर्य, चंद्र आणि बाकीचे ग्रह आहेत. ह्या साऱ्यांना मिळून ऍक्च्युली आपण काय म्हणतोय, ह्या साऱ्या कलेक्शनला मिळून आपण नेचर असं म्हणतोय, ज्याला आपण निसर्ग असं म्हणतोय. हॅलो, यस, बरोबर का हो? हॅलो, Yes, sir. please mention your roll numbers in the chat box. So definition of nature we have seen and classification of units into 4 orders. मग ह्या नेचरचं जर क्लासिफिकेशन करायला गेलो, वर्गीकरण आहे, ह्या साऱ्या युनिट्सचं जर वर्गीकरण करायला गेलो तर ते 4 ऑर्डर मध्ये होतंय आणि 4 अवस्थांमध्ये होतंय, 4 व्यवस्थांमध्ये होतंय असं म्हणा. अवस्था व्यवस्था एकच बरं का. ऑल द युनिट्स आर इनन्युमरेबल. हे सारे जे युनिट्स आहेत, एअर, सॉइल, वॉटर, प्लांट, ट्रीज, एनिमल्स, बर्ड्स, ह्युमन बीइंग्स, हे इनन्युमरेबल आहेत. म्हणजे आपण मोजू शकत नाही. इनन्युमरेबल म्हणजे न मोजता येण्यासारखे घटक. आणि ह्यांचं जर मग क्लासिफिकेशन करायचं झालं तर 4 ऑर्डर्स मध्ये क्लासिफिकेशन करतोय आपण. नंबर 1 फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, एनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर आहे. फिजिकल ऑर्डर इन्क्लुड्स, त्याच्यामध्ये काय काय येतं, एअर, वॉटर, मेटल अँड सो ऑन. म्हणजे साऱ्या निर्जीव वस्तू किंवा सारे निर्जीव युनिट्स, सारे निर्जीव घटक हे फिजिकल ऑर्डर मध्ये येतात. बायो ऑर्डर इज द सेकंड ऑर्डर. इन दिस ऑर्डर यू विल फाइंड ग्रास, प्लांट्स, ट्रीज. झाड, झुडप, गवत, हे सगळे बायो ऑर्डर मध्ये येतं. सेकंड ऑर्डर येते. थर्ड ऑर्डर इज एनिमल ऑर्डर आहे. एनिमल ऑर्डर म्हणजे पशु अवस्था, पशु व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये एनिमल्स आणि बर्ड्स येतात, पशु आणि पक्षी येतात. तर ती 3 नंबरची ऑर्डर आहे. 4 नंबरची ऑर्डर म्हणजे ह्युमन ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये फक्त मानव येतात. म्हणजे इकडे म्हणलं आहे ना, दिस हॅज अन ह्युमन बीइंग ओनली. कळलं? हे पण पाहिलं होतं आपण, मी रिवाइज केलेलं आहे. हॅलो, जाऊया पुढे. हा, आता ही डायग्राम समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण. रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट आहे. हे 4 जे ऑर्डर आहेत, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, एनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर, ह्या 4 ऑर्डरचा एकमेकांना संबंध आहे का हो? हॅलो, Yes, sir. बायो ऑर्डर जर कन्सिडर केलं तर तिकडे प्लांट्स आणि ट्रीज येतात, पेड पौधे हिंदीमध्ये. हे पेड पौधे येण्यासाठी फिजिकल ऑर्डर लागते, म्हणजे सॉइल लागते, वॉटर लागते. त्याच वेळेस ते पेड पौधे येतात. म्हणजेच बायो ऑर्डरचं एक्झिस्टन्स हे फिजिकल ऑर्डर वरती डिपेंडंट आहे. आहे का? Yes, sir. हा, त्याच पद्धतीनं तिसरी जी ऑर्डर आहे, एनिमल ऑर्डर आहे.
जिकडे जीव अवस्था जीव व्यवस्था म्हणतो आपण, पशु पक्षी येतात. मग त्या पशु पक्षी हे कशावरती अवलंबून असतात? फिजिकल ऑर्डर वरती पण अवलंबून असतात आणि बायो ऑर्डर वरती पण अवलंबून असतात. म्हणून त्याला आपण म्हणतोय अॅनिमल ऑर्डर. म्हणजेच अॅनिमल ऑर्डर्स मध्ये सुद्धा काही पशु पक्षी असतात, काही पशु पक्षी हे व्हेजिटेरियन असतात, काही पशु पक्षी हे नॉन व्हेजिटेरियन असतात. बरोबर का? Yes, sir. त्याच्यामुळे अॅनिमल ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन फिजिकल अँड बायो ऑर्डर. आणि चौथ्या ऑर्डर कडे ज्यावेळेस जातो आपण, ह्युमन ऑर्डर, ज्याला ज्ञान अवस्था म्हणतोय, मनुष्य असं म्हणतोय, तर हा मनुष्य हा तिन्ही ऑर्डर वरती अवलंबलेला आहे, अवलंबून असलेली ऑर्डर आहे. फिजिकल ऑर्डर वरती आपण अवलंबून आहेत, जमीन माती पाणी ह्याच्यावरती आपण अवलंबून आहेत. बायो ऑर्डर म्हणजे काय? पेड पौधे ह्याच्यावरती आपण अवलंबून आहेत. अॅनिमल ऑर्डर म्हणजे जीव अवस्था, जिकडे पशु पक्षी येतात ह्याच्यावरती आपण अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ह्युमन ऑर्डर इज टोटली डिपेंडंट ऑन फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड अॅनिमल ऑर्डर. पुढचं महत्वाचं, इफ यू विल ऑब्झर्व केअरफुली अँड ह्या तीन ऑर्डर विच आय एम काय बघा ना, लाल रंगामध्ये मी अधोरेखित केलेलं आहे. ह्या तीन ऑर्डर म्हणजे फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर, ह्या तिन्ही ऑर्डर्स एकमेकांमध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट ठेवत असतात. फक्त म्युच्युअल फुलफिलमेंट न ठेवणारी ऑर्डर म्हणजे ह्युमन ऑर्डर. हॅलो हॅलो, Yes, sir. समजतंय का? बघा मी परत एकदा म्हणतोय, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर ह्या तिन्ही ऑर्डर मध्ये एकमेकांमध्ये रिलेशन, चारही ऑर्डर मध्ये एकमेकांमध्ये रिलेशनशिप्स आहेत, एकमेकांना आपापसामध्ये कनेक्टेड आहेत. पण ह्या तिन्ही ऑर्डर, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर, ह्या तिघांचा एकमेकांमध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट त्या करत असतात. अशा पद्धतीचं रिलेशनशिप त्यांच्यामध्ये असतं. ओनली ह्युमन ऑर्डर इज नॉट इन दी रिलेशनशिप with above three orders and therefore mutual fulfillment is not happening म्हणूया आपण. समजतंय का? Yes? Yes, sir. Yes, sir. म्हणजेच ह्युमन ऑर्डर इज नॉट टेकिंग केअर ऑफ फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर अँड अॅनिमल ऑर्डर. अँड therefore on this planet you will find different calamities. कॅलॅमिटीजला काय म्हणायचो मराठीत? नैसर्गिक आपदा. हॅलो, काय म्हणायचं कॅलॅमिटीज? आठवत नाही आता मला. नॅचरल कॅलॅमिटीज आहे का कोणाकडे? गुगल फिगल बघा ना, सर्च करा कॅलॅमिटीज. यस, नॅचरल क्लायमेटिक म्हणजे आपलं वातावरण चेंज होतं. हा, आपत्ती, आपदा आहे. हिंदीमध्ये आपदा, आपत्ती म्हणजेच पॅन्डेमिक जे आलेलं आहे, महामारी, ही पण एक नॅचरल कॅलॅमिटी आहे. एखाद्या भागामध्ये पूर येतो, महापूर येतो, दॅट इज ऑल्सो नॅचरल कॅलॅमिटी आहे. काही ठिकाणी भूकंप होतात, अख्खीच्या अख्खी गावं गाडली जातात जमिनीच्या आतमध्ये, दॅट इज ऑल्सो नॅचरल कॅलॅमिटी. समजतं का? पहा, समजलं काय? मग तिकडे ह्युमन ऑर्डरनी काळजी घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, मनुष्याने पदार्थ अवस्था, प्राण अवस्था आणि जीव अवस्था म्हणजेच फिजिकल, बायो अँड अॅनिमल ऑर्डरची काळजी घेतली पाहिजे. मग इथे म्हणलं आहे ना, पॉज अँड थिंक. पॉज अँड थिंक आहे, थांबा आणि विचार करा. आपण थांबलं पण पाहिजे आणि विचार पण केला पाहिजे. विचार करायला लावणारा विषय म्हणजे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. जाऊया पुढे. हो सर. हे डायग्राम पाहिले आपण आणि समजून घेतलं बरं का. इंटरकनेक्टेडनेस पण कळलं मला वाटतं तुम्हाला. एकमेकांची परस्पर संबंध, सेल्फ रेग्युलेशन. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय? स्वतःवरती नियमन. जसं आपला बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा बॉडी प्रती सेल्फ रेग्युलेशन असते, त्याच पद्धतीनं ह्या ज्या काही ऑर्डर आपण वर पाहिल्या, फिजिकल, अॅनिमल आणि फिजिकल, बायो, अॅनिमल आणि ह्युमन ऑर्डर, ह्या चारही ऑर्डर मध्ये सेल्फ रेग्युलेशन असतं. फक्त
त्याच्यामध्ये बुद्धिमान जी काही ऑर्डर असेल तर ती फक्त ह्युमन बिईंग आहे, ज्याच्यामुळे ऍक्च्युली सेल्फ रेग्युलेशन होत नाहीये. समजून घ्या. प्राण्यांमध्ये पण सेल्फ असतोय, पक्ष्यांमध्ये पण सेल्फ असतोय, झाडांमध्ये पण असतो असं मानूया आपण. ते तुम्ही पडताळून पहा. कोण हो कुठले बोस ते झाडांशी इंटरॅक्शन करायचे? हॅलो, जगदीश बोस. Yes, sir. हा, जगदीश Yes, sir. बोस. 8वी का 9वीत एक धडा होता मराठीमध्ये, आठवतोय मला तो. जगदीश बोस. तर ते वृक्षांशी संवाद साधायचे, त्यांना वृक्षांचं दुःख कळायचं, वृक्षांचा आनंद त्यांना समजून यायचा आहे. असं असं त्यांच्याकडे होती, ती ॲबिलिटी होती म्हणूया आपण. बघा, समजतं का? पाहा. मग इंटरकनेक्टेडनेस म्हणजे ह्या साऱ्या ज्या 4 ऑर्डर्स आहेत ते एकमेकांची परस्पर संबंधामध्ये आहेत. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःवरती नियमन ठेवण्यासाठी नेचर समर्थ आहे. माणसाने जर वाईट गोष्टी केल्या आणि जर त्याचा प्रभाव जास्त झाला आहे ना नेचरवरती, तर नेचर ऑटोमॅटिक तिकडे माणसांना सरळ करतोय. निसर्ग स्वतःला सरळ करतोय. यस. हॅलो. Yes, sir. म्युच्युअल फुलफिलमेंट होत असते, आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता होत असते. अमंग दी 4 ऑर्डर्स ऑफ नेचर, ह्या 4ही ऑर्डर्स आहेत निसर्गाच्या, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली इंटरकनेक्टेडनेस आहे, परस्पर एकमेकांशी संबंध आहे. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःवरती नियमन आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे एकमेक परिपूर्तता करत असतात. 4ही ऑर्डर. जाऊया पुढे, जाऊया का? काय अडचण, डाऊट? नो सर. एकमेकांची परिपूर्तता जर करत असतील तर ते कशा पद्धतीने करतात त्याचं एक्झाम्पल दिलं इकडे, वाचा, समजून घ्या. इन दी फॉरेस्ट म्हणजे वनामध्ये आहे. विचार करा ना. प्रपोर्शन ऑफ सॉइल, प्लांट्स, एनिमल्स ऑफ व्हेरियस स्पेसीज इज सेल्फ रेग्युलेटेड आहे. म्हणजे 3 ऑर्डर, 4 ऑर्डर मधल्या पहिल्या 3 ऑर्डर ह्या एकमेकांमध्ये सेल्फ रेग्युलेटेड असतात. विचार करा. इट नेव्हर हॅपन्स, असं कधीच होत नाही आहे. लायन इट अप ऑल द डिअर ऑन ऑर, एवढंच घेऊ आपण, ठीक आहे, एवढंच. म्हणजे पृथ्वीवरती जे काही सिंह आहेत ते सिंह इटअप म्हणजे खाऊन टाकणे. ऑल डिअर म्हणजे साऱ्या हरणांना ते सिंह खाऊ नाही शकत. बरोबर का? हॅलो, विचार करा. का असं का आहे? तर हरणांची संख्या ही सिंहांच्या संख्येपेक्षा जास्त असते, असं निसर्गाचं गणित आहे. हॅलो, हॅलो. Yes, sir. हरणांची संख्या ही सिंहाच्या संख्येपेक्षा जास्त असते वनामध्ये. ह्याचा अभ्यास करा. असं का असतं? तर निसर्गाने त्याचं गणित बसवलेलं आहे, तसं आहे. मॅथ्स जे काही आहे ना, गणित जे काही आहे ते सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पुढच्या लेवलला डिअर म्हणजे सारे हरिण आहे. इट अप ऑल दी ग्रासेस म्हणजे जे काही हरिण आहेत ते सारं पृथ्वीवरचं गवत खाऊ शकतात का? सर ते नाही खाऊ शकत सर, बट मग माणसांचं काय सर? आपली पण संख्या जास्तच आहे की. मग व्हायला लागली की मरायला लागली, पॅन्डेमिक आला की आता आहे, अजून युद्ध चालू आहे, ते ऑटोमॅटिक कंट्रोल करतोय निसर्ग आहे ना. तुम्ही काळजी करू नका. हॅलो, समजते का? बघा, समजून ओके सर, नाही घ्या. करत सर काळजी. हा, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त आपल्या सेल्फ रेग्युलेशन ठेवत, बॉडीची, आपल्या फॅमिलीची आणि कशाची, लयत लय पुढे जाऊन समाजाची म्हणूया. निसर्गाची काळजी आपल्याला ऍक्च्युली करायचीच गरज नाहीये, पण एक मानव म्हणून आपण काळजी केली पाहिजे, जेणेकरून मानवाची जात ह्या पृथ्वीवरती राहील अबाधित. जर नाही केलं तर अख्ख्या पृथ्वीवरून मानवजात संपून जाण्यासाठी आपणच कारणीभूत असणार आहे, ते लक्षात घ्या. हॅलो, यस, यस. Yes, sir. मग हरणांची संख्या आणि गवताची संख्या जर पाहिली आपण, तर गवताची संख्या ही हरणांच्या संख्येपेक्षा जास्त असते. हे निसर्गाचं कॅल्क्युलेशन आहे. बघा काय म्हणलं इकडे. आणि पुढच्या लेवलला गवताची संख्या जर कन्सिडर केली किंवा झाडाझुडपांची संख्या कन्सिडर केली, तर ही संख्या ही जमिनीच्या संख्येपेक्षा कमीच असणार आहे. जमीन जास्त असणार आहे. असं आहे का हो? झाडांची संख्या जमिनीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, असं आहे का? हॅलो, No, sir. विचार करा. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे बरं का, हे एक्झाम्पल तुम्ही डिटेलमध्ये वाचून समजून घ्या. मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला पॉइंट कुठंच मिस मी केलेला नाही. आपण जातोय पुढे, ठीक आहे. आणि हे पण मी कव्हर केलं. अबंडन्स इन नेचर आहे, निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात काय आहे हे सांगण्याचा ह्या पॅराग्राफ मधून प्रयत्न केलेला आहे. हा पॅराग्राफ पण तुम्ही वाचावा. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतील असं समजत मी फक्त हा पॉइंट डिस्कस करतोय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, जो आपण ऑलरेडी इकडे वरती पाहिलेला आहे, किती पाहिलेला आहे. तो काय आहे, फिजिकल ऑर्डर इज फार मोर ग्रेटर दॅन दी बायो ऑर्डर. बरोबर का हो? विचार करा. हो सर. फिजिकल ऑर्डर इज फार मोर ग्रेटर दॅन बायो ऑर्डर. फिजिकल ऑर्डर म्हणजे सॉइल आणि वॉटर असं कन्सिडर करा. फिजिकल ऑर्डर इज फार मोर ग्रेटर दॅन बायो ऑर्डर. बायो ऑर्डर म्हणजे काय येणार त्यात? झाडं आणि झुडप आणि गवत. म्हणजेच फिजिकल ऑर्डरची संख्या ही जास्त आहे ना बायो ऑर्डर पेक्षा. बायो ऑर्डर इज फार मोर ग्रेटर दॅन अॅनिमल ऑर्डर. अॅनिमल ऑर्डर इज फार मोर ग्रेटर दॅन ह्युमन ऑर्डर. आणि ह्या तिघांची संख्या जर एकत्रितपणे आपण पाहिली, म्हणजेच 3 ऑर्डर, ज्या फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि अॅनिमल ऑर्डर, ह्या तिघांची संख्या ही माणसांच्या संख्येपेक्षा कमीच आहे. कमीच आहे. येस सर. त्याच्यामुळे म्हणलं इकडे द रिक्वायरमेंट ऑफ एनी ऑर्डर आहे, आवश्यकता. रिक्वायरमेंट म्हणजे आवश्यकता, ऑफ एनी ऑर्डर म्हणजे कुठल्या पण एखाद्या वर पाहिलेल्या ऑर्डर्स पैकी कुठल्या पण एखाद्या ऑर्डरची आवश्यकता आहे ना, ऑलरेडी अवेलेबल इन दी अबंडन्स. ह्या निसर्गामध्ये, नेचरमध्ये हे सगळं काही मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. विचार करा, आहे का बघा तुम्हीच. जाऊया आपण पुढे. की टेक अवे दॅट यू कॅन रीड इट, यू विल अंडरस्टँड डेफिनेटली. इफ यू विल नॉट अंडरस्टँड, व्हॉट यू विल हॅव टू डू, you can take its screenshot and you can send it to me and we can discuss together. जातो मी पुढे. रिअलायझिंग म्हणजे समजून घेऊया. अंडरस्टँडिंग पण दुसरा शब्द आहे. एक्झिस्टन्स म्हणजेच कोएक्झिस्टन्स. अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे. ऍट ऑल लेवल्स म्हणजे 4 लेवलला, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर, ह्या 4 लेवल आहेत. ह्या 4 लेवलमध्ये अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे. अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे समजून घेण्यासाठी एक छोटस एक्झाम्पल. माझ्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आणि शरीर माझं, ह्या दोघांच्या सहअस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. बरोबर का? हॅलो. येस सर. माझ्या अस्तित्वामुळे माझ्या कुटुंबाचं अस्तित्व आहे. आणि पुढे मग समाजांते. आपण दुसरं एक्झाम्पल घेतोय आता. माझ्या अस्तित्वामुळे तुमचं अस्तित्व आहे, विद्यार्थ्यांचं. आणि तुमच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे डिव्हिजन एफचा, कुठली डिव्हिजन जी आहे, डिव्हिजन जी चं अस्तित्व आहे. डिव्हिजन जी च्या अस्तित्वामुळे FY बीटेक डिपार्टमेंट, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचं अस्तित्व आहे. हे एक डिपार्टमेंट आहे. असे राहिलेले बाकीचे डिपार्टमेंट आहेत. एकत्रितपणे आले तर आपण काय म्हणतोय, अख्ख्या कॉलेजचं अस्तित्व आहे. बॉईज हॉस्टेल असेल, गर्ल्स हॉस्टेल असेल, त्यांच्या अस्तित्वामुळे अख्खं कॅम्पसचं अस्तित्व आहे. अख्ख्या कॅम्पसच्या अस्तित्वाला कारणीभूत काय आहे तर युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीच्या अस्तित्वामुळे कॉलेज आहे, कॉलेजच्या अस्तित्वामुळे युनिव्हर्सिटी आहे. समजतं का? पहा, त्याला म्हणायचं सहअस्तित्व. आपल्या एकट्याचं अस्तित्व ह्या पृथ्वीवरती नाही. समजलं का पॉइंट? हॅलो हॅलो. जाऊया पुढे. काय अडचण, डाऊट? नो सर. नाही सर. मग आता एक्झिस्टन्स म्हणजे काय? एक्झिस्टन्स इज, ऍजच्या ऐवजी मी इज वाचतोय. एक्झिस्टन्स इज युनिट्स इन स्पेस. अस्तित्व म्हणजे काय आहे तर वेगवेगळे युनिट जे पाहिले आपण ते स्पेस मध्ये जर असतील तर त्याला अस्तित्व आहे. बरं का? हे समजून घेण्यासाठी आपण डायरेक्ट एक डायग्राम पाहतोय. इकडे चर्चा करत वेळ घालवत न बसता आपण डायरेक्ट डायग्राम पाहून समजून घेऊयात. वेळ वाचेल आपला. कळलं सर मला. हा, काय नाही कळलं कळलं? नाही सर. काय नाही कळलं सांगा. स्पेस वाला सर काय म्हणला ते? हा, ते समजण्यासाठी ही डायग्राम पाहूया असं म्हणलं मी. कळलं का हे तर? हॅलो. हा सर, कळलं. हा, ते नाही कळत. टेक्स्ट वाचल्यानंतर कसं आहे बघा ना, माणसाला टेक्स्ट वाचल्यानंतर गोष्टी कळत नाहीत, पण ज्यावेळेस डायग्राम पाहतं किंवा एखादी इमेज पाहतं तर फास्ट आपलं ब्रेन कॅप्चर करते इन्फॉर्मेशन. सायकोलॉजिकल इट इज प्रूव्हन आहे.
डायग्राम स्पीक्स मोर दॅन द टेक्स्ट. येतंय का लक्षात बघा. Yes, sir. तर हार्मनी इन एक्झिस्ट, अस्तित्व म्हणजे काय आहे? अस्तित्व म्हणजे काय आहे? अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व, हे कळलं का आधी? एक्झिस्टन्स म्हणजेच को एक्झिस्टन्स आहे, अस्तित्व म्हणजेच सहअस्तित्व आहे. इथे इज इक्वल टू चिन्ह वापरलेलं आहे. एक्झिस्टन्स इज इक्वल टू को एक्झिस्टन्स, हे कळलं का पहिला पॉइंट? हॅलो हॅलो हॅलो, यस Yes, sir. आता एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काय, जर हे आपण खोलामध्ये जाऊन पाहायला गेलो तर तिकडे काही युनिट्स आहेत ज्याला हिंदीमध्ये इकाईया म्हणतोय आपण. आणि दुसरा पार्ट आहे एक्झिस्टन्स मध्ये असलेला दुसरा पार्ट म्हणजे स्पेस आहे, स्पेस ज्याला शून्य असं म्हणतोय आपण. मराठीत अंतरिक्ष असं म्हणतोय, स्पेसला अंतरिक्ष असं म्हणतोय. युनिट्स म्हणजे वेगवेगळे घटक, त्या वेगवेगळ्या घटकामध्ये नेचर म्हणजेच घटक आहे. नेचर म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ ऑल युनिट्स. मग ते ऑल युनिट समजून घेण्यासाठी 4 ऑर्डर आपण पाहिल्या, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, एनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. ऑल दीज 4 ऑर्डर्स इफ वी आर considering together, so we will find all the units at one place, त्याला आपण म्हणतो युनिट्स. युनिट्स कळले? हॅलो. Yes, sir. आणि हे सारे sir, कळालं युनिट्स, ना. हे सारे युनिट्स जर एकत्रितपणे आले एका ठिकाणी तर स्पेस तयार होतो. तर काय तयार होतो? स्पेस तयार होतो. आता हे थोडंसं समजणं अवघड आहे बरं का. सोलार सिस्टम मध्ये आपण आहोत आणि पृथ्वी ही एका ग्रहावरती आपण राहतोय. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. असे बरेच ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरतात आहेत, त्याला आपण सोलार सिस्टम असं म्हणतोय. सौरमाला, सौरमाला, सूर्यमाला, ठीक आहे, सूर्यमाला आहे, सूर्यमाला. अशा बऱ्याच सूर्यमाला एकत्रित आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतोय? स्पेस असं म्हणतोय, अंतरिक्ष असं म्हणतोय. कळलं का? हॅलो हॅलो. Yes, sir. आता पुढचा मुद्दा, व्हॉट एव्हर युनिट्स यू विल फाइंड ऑन द अर्थ, ऑल युनिट्स आर लिमिटेड इन साइज. पाणी घेतलं, जमीन घेतली, अख्खी पृथ्वी घेतली, लिमिट आहे का हो? हॅलो, यस. Yes, sir. चंद्र घेतला, लिमिट आहे. त्यांचा डायमीटर वगैरे बघा आहे ना, तुम्हाला सापडेल तिकडे इंटरनेटवरती. व्हॉट इज द डायमीटर ऑफ मून, व्हॉट इज द डायमीटर ऑफ सन, व्हॉट इज द डायमीटर ऑफ अर्थ, असं टाकल्यानंतर बरेच काही शास्त्रज्ञांनी शोध लावलेले आहेत ते आपल्याला दिसणार आहे इंटरनेटवरती. समजून घ्या. म्हणजेच ऑल युनिट्स विच आर अवेलेबल ऑन द अर्थ और इन द स्पेस आर लिमिटेड. युनिट्स आर लिमिटेड इन साइज, सीमित आकारामध्ये आहेत का त्याचा विचार करा तुम्ही. बट स्पेस इज अनलिमिटेड आहे. अंतरिक्षचा जर विचार केला तर ते असीम आहे. वी कॅनॉट, म्हणजे त्याला मर्यादा नाहीयेत, त्याच्यासाठी तो स्पेस असा शब्द आलेला आहे. पुढे जातोय आपण. ऑल द युनिट्स विच आर अवेलेबल इन द एक्झिस्टन्स, ऑल द युनिट्स विच आर अवेलेबल इन द एक्झिस्टन्स आर ऍक्टिव्ह, म्हणजे ते क्रियाशील आहेत. क्रियाशील आहेत का बघा. आपल्याला फक्त वाटतं की प्राणी, पशु आणि पक्षी आणि मानव हेच फक्त क्रियाशील आहेत. जमीन, पाणी ह्यांच्यामध्ये पण क्रियाशीलता आहे, लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये क्रियाशीलता असल्यामुळे जमिनीमध्ये बायो ऑर्डरचा जन्म होतोय. यस. हॅलो हॅलो, येतं का लक्षात बघा, येतं का लक्षात? हॅलो, सॉरी, येतं का लक्षात? हो सर, येते ना. म्हणजे सारे जे घटक स्पेस मध्ये आहेत ते सारे घटक ऍक्टिव्ह आहेत. आता घटक मध्ये जर मून जरी कन्सिडर केला तर मून पण ऍक्टिव्ह आहे, जो पृथ्वी भोवती फिरतोय. हॅलो, विचार करा.
म्हणून त्याला ऍक्टिव्ह म्हणलेलं आहे. पण स्पेस जर कन्सिडर केलं तर स्पेस मध्ये काहीच नाहीये, स्पेस मध्ये काहीच नाहीये म्हणून शून्य म्हणतोय आपण. म्हणजे स्पेस मध्ये ऍक्टिव्हिटी होत नसतात, त्याच्यामुळे तिकडे म्हणलंय शब्द आला तो आहे नो ऍक्टिव्हिटी आहे, क्रिया शून्य. स्पेस हे कसं आहे, स्पेस इज नो ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजेच अंतरिक्ष हे क्रिया शून्य आहे, म्हणून त्याला आपण शून्य असं म्हणतोय. काय अडचण? हॅलो हॅलो. जर ऍस्ट्रॉनॉट म्हणून आपण गेलो आहे ना, इमॅजिन करा बरं का, ऍस्ट्रॉनॉट म्हणून आपण गेलो आहे, स्पेस मध्ये गेलो आणि त्या यानातून आहे, त्या स्पेस शिप मधून आहे आपण बाहेर आलो, तर आपण काय ऍक्टिव्हिटी करू शकतो का स्पेस मध्ये? हॅलो, विचार करा. आपल्याकडे जर Yes, sir, एनर्जी करू शकतो. असेल, आपल्याकडे जर एनर्जी असेल तरच ऍक्टिव्हिटी आपण करू शकू. काय म्हणतोय बघा मी आहे. येस सर, करू शकतो सर आपण. हा, करू शकतो. येस सर, ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, ऍस्ट्रॉनॉट म्हणून गेलो तर करू शकतोय. ते माग सिलेंडर आणि ऑक्सिजन न घेता जर जाऊन करू शकतोय का? मग विचार करा. नाही सर, जाता येत नाही. येस सर, करेक्ट आहे तुमचं. हा, म्हणून तिकडे नो ऍक्टिव्हिटी म्हणलंय, म्हणजेच क्रिया शून्य आहे. स्पेस हे क्रिया शून्य आहे, म्हणून त्याला शून्य असं म्हणतोय आपण. समजलं का? समजलं का? हॅलो हॅलो हॅलो. काय अडचण, डाऊट? हॅलो 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 हॅलो. एम आय ऑडिबल? हो सर. हा, काय प्रश्न आहेत का? क्रिया शून्य आणि क्रिया ह्याच्यामध्ये फरक कळला का? यस सर, समजले ना. हे युनिट्स मध्ये कशा ऍक्टिव्हिटी असतात हे समजून सांगण्यासाठी शेतकऱ्याचं एक्झाम्पल घ्या. शेतकरी हा जमिनीला स्वतःची आई समजतोय, रिलेशनशिप आहे. जमीन म्हणजे फिजिकल ऑर्डर आली आणि शेतकरी म्हणजे ह्युमन ऑर्डर आली. तो बियाणं शेतामध्ये पेरतो. पाणी म्हणजे परत कुठली ऑर्डर आली? फिजिकल ऑर्डर आली आहे. टाकलेले बियाणं म्हणजे परत एकदा ती कसली ऑर्डर आहे बघा, फिजिकल ऑर्डर आहे का बायो ऑर्डर आहे? त्याला आपण बायो ऑर्डर म्हणूया, कारण की त्या बी मधून नवीन जीव जन्म घेतो आहे, झाडाच्या स्वरूपात, त्या पिकाच्या स्वरूपात. मग तो शेतकरी शेतामध्ये ज्यावेळेस ते धान्य पेरतो, पाणी टाकतो, तिकडे फिजिकल ऑर्डर बायो ऑर्डरचा एकमेकांमध्ये क्रिया होतात. ह्युमन ऑर्डर क्रिया करतोय आणि त्यातून काय होतंय? हो, पिकाचं उत्पादन होतंय म्हणूया आपण शेतामधून. यस, म्हणून त्याला म्हणतोय सगळ्या युनिट्स मध्ये ऍक्टिव्हिटीज असतात, स्पेस मध्ये फक्त ऍक्टिव्हिटी. कळलं का? एक्झाम्पल दिलं एक छोटस. हॅलो. यस येस. आपण पुढे जातोय. हे वाचा बरं का, हे समजेल तुम्हाला. नाही समजलं तर हायच मी परत. एक्झिस्टन्स म्हणजेच काय तर कोएक्झिस्टन्स. आता हे समजून सांगण्यासाठी तुम्ही विचार करा. समजा थोडस इमॅजिनरी एक्झाम्पल आहे बरं का. इकडे ह्या रूम मध्ये एक विद्यार्थी बसलेला आहे असं समजा. 2 रूम आहेत आणि इकडे एक विद्यार्थी बसलेला आहे. हे रूम ए आहे, ही रूम बी आहे आणि मध्ये भिंत आहे. तर हा विद्यार्थी जो आहे तो झोपून गेलेला आहे असं म्हणूया, झोपलेला आहे. आणि हा विद्यार्थी काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतोय. मग आपण काय म्हणतोय? डिव्हिजन ए मध्ये जो स्टुडंट आहे ना, ही इज डुईंग आहे ना ऍक्टिव्हिटी ऑफ स्टडीइंग और लर्निंग. बट स्टुडंट who is present in division B, classroom B, he is sleeping and he is not doing an कुठली ऍक्टिव्हिटी पण स्टडिंग अँड लर्निंग ही ऍक्टिव्हिटी करत नाहीये. म्हणजे स्टडिंग आणि लर्निंगच्या ज्यावेळेस ऍक्टिव्हिटीज असतात त्यावेळेस त्या ऍक्टिव्हिटीज दुसऱ्या बाजूला नसतात सुद्धा. येते का लक्षात? असणे आणि नसणे हे अपोजिट आहेत एकमेकांना. त्याच पद्धतीनं युनिट्स आणि स्पेस हे अपोजिट आहेत एकमेकांना.
आणि विशेष म्हणजे असं असून पण आहे ना, किती किमया चमत्कार आहे बघा ना निसर्गाचा. ऑल युनिट्स हे त्या स्पेस मध्ये असतात. म्हणजेच हा जर स्पेस कन्सिडर केला तर आतमध्ये सारे युनिट्स आहेत. म्हणजेच आतमध्ये 4 ऑर्डर्स आहेत, बायो ऑर्डर, फिजिकल ऑर्डर, ह्युमन ऑर्डर अँड अॅनिमल ऑर्डर. ह्या 4 ऑर्डर ह्या स्पेसच्या आतमध्ये आहेत. सबमर्ज्ड, सबमर्ज्डचा अर्थ काय की बुडणे. म्हणजेच ऑल युनिट्स आर सबमर्ज्ड इन स्पेस. सगळे युनिट्स हे त्या स्पेस मध्ये बुडलेले आहेत. समजतं का पहा. मग एक जर क्रिया करत असेल तर दुसरा क्रिया करत नसतो, त्याच्यामुळे बॅलन्स असतो. हॅलो हॅलो हॅलो, समजतंय का? येतं का लक्षात? येस सर. जेवढं समजतंय तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे नाही समजत ते सोडून द्या. काय करणार बघा. कारण की आयुष्यामध्ये सगळंच घेऊन आपण जाऊ नाही शकत. आपण काहीच नाही घेऊन जाऊ शकत ऍक्च्युली. हे सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ. आपलं स्वतःचं शरीर पण आपण घेऊन नाही जाऊ शकत. इथे सोडून जायचं आपल्याला. यस, जाऊया पुढे. हॅलो, समजलं का बघा? येस सर. मग अस्तित्व आणि सहअस्तित्वाचा अर्थ आपण समजून घेतला. की टेक अवे दॅट यू कॅन रीड इट. आपण जातोय पुढे. काय अडचण असतील तर विचारा. हॅलो, आतापर्यंत झालेल्या पार्ट बद्दल काय अडचण असतील तर विचारा. हॅलो, काही डाऊट आहेत का हो? शून्याला बरीच किंमत आहे बरं का. शून्याला किंमत आहे का हो? हॅलो, प्रश्न काय बघा माझा, शून्याला किंमत आहे का? हॅलो हॅलो, येस ऑर नो? येस सर. कधी आहे? एक एक्झाम्पल समजून घेऊया. बघा, माझ्याकडे एक नंबर आहे. आता हे नंबर सगळे इमॅजिनरी आहे बरं का. हे जे आकडे पिकडे जे म्हणतो आपण, हे फक्त ह्युमन बिंगला समजण्यासाठी आहे. ऍक्च्युली आकड्यांचं अस्तित्व नाहीये, शब्दांचं पण अस्तित्व नाहीये, वाक्यांचं पण अस्तित्व नाहीये. फक्त हे समजून घेण्यासाठी आपण अल्फाबेट्स अँड नंबर्स अँड डिजिट्स अँड स्पेशल सिम्बॉल्स वी आर युझिंग. ह्याला आपण एक असं म्हणलेलं आहे सगळ्यांनी. युनिव्हर्सली आपण डिसाइड केलेलं दिस इज दी वन. आणि असं सर्कल छोटस काढतो म्हणजे ह्याला आपण शून्य असं म्हणलेलं आहे. मग विचार करा, मी जर 3 शून्य लावले ह्या एक नंतर तर अर्थ बदलतो. हॅलो, येस सर. येस. पण त्याच शून्य, त्याच 3 शून्य जर त्या एकच्या आधी मी लावल्या तर त्यांना किंमत नाही. म्हणजेच शून्याला कधी किंमत आहे तर शून्याला कधी किंमत नाही. कळलं का? हॅलो, यस. मॅथ्स मध्ये ह्याला 1000 असं संबोधतो आपण. मॅथ्स मध्ये ह्याला आपण एकच म्हणणार आहोत. मग त्या शून्य कुठे लागतात त्याला सुद्धा महत्व आहे. आणि त्याच्यानुसार हे आपण समजून घेण्यासाठी हे शब्द, आकडे, अल्फाबेटचे ऍक्च्युली अस्तित्व नाहीये, पण आपण समजून घेतलेलं आहे. आणि आपण चर्चा करतोय आणि मेंदूला ताण देऊन गोष्टींना समजून घेणं आणि शिकणं करतोय आपण. येतंय का लक्षात? काय अडचण, डाऊट? जाऊया पुढे. हॅलो, यस यस. येस सर. आता पुढचा पॉइंट आहे होलिस्टिक परसेप्शन, सर्वांगीण दृष्टिकोन. परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन, होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण. कशाचा आहे ना? ऑफ हार्मनी इन एक्झिस्टन्स.
अस्तित्वामध्ये जर सुव्यवस्था आणायची असेल आहे, अस्तित्व म्हणजे काय कोण सांगेल? युनिट्स आर सबमर्ज्ड इन दी स्पेस. थोडक्यात युनिट्स आणि स्पेस एकत्रितपणे जर कन्सिडर केले तर त्याला अस्तित्व म्हणतोय आपण. कळलं का? हॅलो, यस, हॅलो, हॅलो, हॅलो. Yes, sir. चौथा चॅप्टर काही डिव्हिजन मध्ये संपून गेलेला आहे. एवढं डिटेल मध्ये कोण गेलेलं नाहीये. आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला काल असं कळलं की डिव्हिजन डी संपला आहे ना सिलेबस युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा. खरं आहे का नाही माहित नाही, कारण की जे ऐकतोय आपण ते खरं नसतं, जे पाहतोय आपण ते पण खरं नसतं, ज्याचा वास घेतोय ते पण खरं नसतं. एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श जर करत असलो तर तो पण स्पर्श खरा नसतोय. समजून घ्या. त्याच्यामुळे व्हॉट इज इन रिअल एक्झिस्टन्स. सर त्याला एलोबरेट करणं थोडस. हा हा हे इलॅबोरेट करण्यासाठी समजा आपण एका क्लासमध्ये आहोत सारे जण, बरं का, 48 जण आहेत. 48 पार्टिसिपंट्स आर इन कॉलेज फिजिकली असं समजा. भिंतीवरती बोर्ड आहे. ब्लॅक बोर्ड असतो का ग्रीन बोर्ड असतो तो तुम्हीच ठरवा. तो बोर्ड आपल्या साऱ्यांना जर दिसत असेल, काय म्हणतो बघा, त्या बोर्डला जर आपण जाऊन टच करू शकत असेल आणि पाहून सांगू शकत असेल की यस देर इज बोर्ड इन डिव्हिजन एफ, तरच मग तो बोर्ड आहे, तरच त्याचं अस्तित्व आहे. समजतंय का? पहा काय म्हणतोय मी. Yes, sir. हा, आता कसं झालं बघा, आपण 48 49 एक जण वाढलाय, 49 जण आहोत, क्लासरूम मध्ये बसलेलो आहोत आणि 50 जण पकडू आपण. 26 जणांना बोर्ड दिसतोय आणि 24 जणांना बोर्डच दिसत नाहीये. काय होणार? इमॅजिन करा, इमॅजिन करा. यू कॅन इमॅजिन आहे ना, दिस इज दी केस विच यू कॅन इमॅजिन अ लॉट. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सर मग ते बोर्ड एक्झिस्ट करत नाही सर. कधी? ते जे 26 जण आहेत ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी. हो ना, मग इकडे कसं आहे, मेजॉरिटीनं जात असतो आपण पुढे. समजून घ्या. अजून एक एक्झाम्पल नाही देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करूया आपण. काही जणांना आपण वेड म्हणत असतो, बरं का, समजून घ्या. मग 10 जणांमध्ये एक जण वेडा आहे असं समजतात आहेत 9 जण आहे. ते 9च्या 9 जर त्याला वेडा समजत असतील तर तो खराच वेडा ठरवला जातो जगाकडून. हॅलो, Yes, sir. समजून घ्या. त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टी कधीच कुणाला म्हणायच्या नाहीत. त्याचा इफेक्ट हा सायकोलॉजिकली त्या सेल्फ वरती होत असतो आणि परिणामी त्या बॉडीवरती होत असतो. कधीच कुणाला वाईट म्हणायचं नाही. समजतंय का? हॅलो, येस सर. कधीच डिफरन्सिएशन करायचं नाही, भेदभाव करायचा नाही, डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, भेद करायचा नाही आणि त्यासोबतच भेदभाव करायचा नाही. अस्तित्वाचा अर्थ कळला का? सगळ्यांना जर ती गोष्ट दिसत असेल. अजून एक एक्झाम्पल, सगळ्यात शेवटचा ग्रह प्लुटो का नेपच्यून सापडला गेला तो. यस, हॅलो, प्लुटो. हा, जोपर्यंत तो सापडलाच नव्हता तोपर्यंत तो ग्रहच नाही असं आपण समजत होतो, पण नंतर सापडला, आपल्याला दिसला सगळ्यांना जगाला, आणि मग आहे असं सांगतोय आपण. यस, कळला का फरक? Yes, sir. तोपर्यंत आहे ना, जोपर्यंत त्या ग्रहाचं अस्तित्व म्हणजे ते ग्रह आहे असं माहित नव्हतं तोपर्यंत आपण असं समजत होतो की ग्रह नाहीच आहे. ज्यावेळेस तो सापडला त्यावेळेस त्याचं अस्तित्व आहे असं आपण समजायला चालू केलेलं आहे. कळलं का? अस्तित्व सहअस्तित्व. हॅलो हॅलो, जाऊया पुढे. येस. होलिस्टिक परसेप्शन आहे, सर्वांगीण विकास. ऑफ म्हणजे कशाचा आहे?
हार्मनी इन एक्झिस्टन्स, अस्तित्वामध्ये सुव्यवस्थित करण्यासाठी सर्वांगीण विकास असणं सर्वांगीण दृष्टिकोन, सॉरी, परसेप्शनचा अर्थ आहे दृष्टिकोन, सर्वांगीण दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे. वी कॅन नाव व्हिज्युअलाइज द ओव्हरऑल पिक्चर ऑफ द होल एक्झिस्टन्स. सगळ्या अस्तित्वाचा एकत्रितपणे डायग्रामनी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आता आपण. आता ही डायग्राम समजते का पहा. वरच्या टॉपला काय लिहिलंय हो, एक्झिस्टन्स इज इक्वल टू को एक्झिस्टन्स, म्हणजेच युनिट सबमर्ज्ड इन दी स्पेस. ह्याच्याबद्दल काय अडचण? हॅलो हॅलो आहे का काय अडचण? यस नो काय तर म्हणा की आहे. नो सर. एक्झिस्टन्सला दोन टाइप मध्ये आपण डिवाइड करू शकतो, ते म्हणजे युनिट्स अँड स्पेस. काय अडचण? ते पण पाहिलं आपण. यस, हे पण पाहिलं. युनिट्स आर लिमिटेड इन साइज, युनिट्स आर ऍक्टिव्हिटी, युनिट्स आर सेल्फ ऑर्गनाइज्ड, युनिट्स आर एनर्जाइज्ड, recognizes the relationship and fulfills relationships. युनिट्स हे साऱ्या गोष्टी करतात आहेत. स्पेस ऑल परवेडिंग आहे. ऑल परवेडिंगचा अर्थ आहे सर्वव्यापी आहे. सर्व गोष्टींना व्यापून टाकणार जर काय असेल तर ते स्पेस आहे. त्याच्यामुळे स्पेसला काय म्हणलेलं आहे? इट इज अनलिमिटेड आहे, अमर्यादित आहे. नो ऍक्टिव्हिटी म्हणजे स्पेस मध्ये ऍक्टिव्हिटी घडत नाहीत. स्पेस इकडे संपला, स्पेस इकडे संपला. आता अजून स्पेस काय हे अजून माहित नसल्यामुळे इथे संपलेलं आहे ते. भविष्यामध्ये काही सायंटिस्ट लोक हे स्पेस म्हणजे काय अजून डिटेलमध्ये अभ्यास करून इकडे पण काहीतरी गोष्टी येतील, त्याचे पण टाइप्स येतील म्हणूया आपण. यस, हॅलो हॅलो येस सर. आता युनिट्स जर विचार केला आहे ना, युनिट्स म्हणजे घटक, ह्यांचं जर अजून खाली टाइप्स पाहिले तर ते मटेरियल आणि कॉन्शियसनेस मध्ये मोडतात. मटेरियल जर कळत नसेल तर त्या चार ऑर्डर, त्या चार नाही, फिजिकल ऑर्डर म्हणूया आपण. फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर इथे दिलेलं आहे बरं का. फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर मिळून काय तयार झालेलं आहे? मटेरियल, ज्याला जड असं हिंदी शब्द वापरलेला आहे. मग फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर हे टेम्पररी आहेत. रेकग्नायझिंग आपण त्यांना समजू शकतोय, फुलफिलिंग म्हणजे त्यांची परिपूर्तता पण करू शकतोय, त्याला आपण मटेरियल असं म्हणतोय. पण उजव्या साईडला जे कॉन्शियसनेस आहे, जे सेल्फ मध्ये असतं, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा कॉन्शियस असतोय ना. कॉन्शियसनेसचा अर्थ आहे चैतन्य. आपला बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा चैतन्य असतोय. चैतन्याचा अर्थ आहे 24/7 तो आनंदी असतोय सेल्फ, फक्त त्याला कळत नाहीये. प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन द्वारे येणाऱ्या इमॅजिनेशन मध्ये अडकलेला आहे तो. वेन यू विल स्टार्ट अँड इमॅजिनिंग विथ अकॉर्डिंग टू द नॅचरल ऍक्सेप्टन्स ऑब्वियसली अँड सेल्फ विच इज प्रेझेंट इन युअर ओन बॉडी, इट विल रिमेन अँड हॅपी अँड प्रॉस्परस 24/7. समजतंय का हो? हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. आणि सेल्फ जो आहे ना, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ जो आहे, त्याला काही ठिकाणी आत्मा असं म्हणतात, काही ठिकाणी स्पिरिट असं म्हणतात, काही ठिकाणी सोल असं म्हणतात. माइंड आहे का नाही माहित नाही, ठीक आहे. त्याचा पण मी थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपलं शरीर आणि सेल्फ ह्याच्यामध्ये माइंड आहे. हॅलो हॅलो. ऍक्च्युली आहे का नाही माहित नाही, पण तसं थोडंसं बराच रेफरन्स, बराच स्टडी सांगतो. विचार करा मग ते काय आहे बघा. तुम्हाला समजलं तर मला सांगा परत कधी. यस, जाऊया पुढे. येस सर. ह्याच्यानंतर लेक्चर कोणाचं आहे हो? इंजिनिअरिंग फिजिक्स. हा, फिजिक्सचे आहे सर. ठीक आहे. आपल्याकडे 9 मिनिट आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, मटेरियल मध्ये आपण पाहिलं फिजिकल ऑर्डर आणि बायो ऑर्डर ह्या दोघांना मिळून ऍक्च्युली मटेरियल जे युनिट मध्ये मोडलेलं आहे आणि क्लासिफाय केलेलं आहे हे टेम्पररी आहे. आता फिजिकल ऑर्डर मध्ये जर सूक्ष्म लेवलला गेलो तर ऍटम म्हणजे थोडक्यात काय,
दोन दोन एक्झाम्पल घ्या ना. माती आणि वॉटर आहे, तर ते कशाने बनलेले आहे, तर ऍटमनी बनलेली आहे. ऍटम म्हणजे अणु, मॉलिक्यूल म्हणजे रेणू, मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे काहीतरी. फॉर एक्झाम्पल वॉटर जर घेतलं तर H2O म्हणतोय आपण. यस, दोन हायड्रोजनचे ऍटम एकत्रित आल्यानंतर, दोन हायड्रोजनचे ऍटम आणि ऑक्सिजनचा एक ऍटम एकत्रित आल्यानंतर त्याला मॉलिक्युलर स्ट्रक्चर म्हणतोय. ते पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, बरोबर का? एक हायड्रोजन आणि एक दुसरा हायड्रोजन एकत्रित येऊन H2 तयार होतं. H2 त्याला आपण काय म्हणतोय, मॉलिक्यूल, बरोबर का हो? एक ऑक्सिजन दुसरा ऑक्सिजन एकत्र आले, ते एकत्र आल्यानंतर O2 म्हणतोय आपण, तो म्हणजे मॉलिक्यूल झाला. केमिस्ट्री थोडस कच्चं आहे, बरोबर का हो? हॅलो, यस. मग मॉलिक्युलर स्ट्रक्चर नंतर जर पुढच्या लेवलला गेलो आपण, तर त्याला लंप आणि फ्लुइड असं म्हणलेलं आहे. लंपचा अर्थ जर बघितला तर ढेकूळ. शेतामध्ये ढेकळ असतात, ढेकळं, मातीची ढेकळं, ठीक आहे. लंपचा अर्थ आहे ढेकूळ. तर तो ढेकूळ असा न घेता आपण सॉलिड असा घेऊया. म्हणजेच फिजिकल ऑर्डर मध्ये एक तर सॉलिड गोष्टी सापडतील किंवा फ्लुइड सापडतील. फ्लुइड म्हणजे विच कॅन फ्लो. आता ह्याचा अजून डिटेल मध्ये जर गेला तुम्ही, तर ह्याचे दोन टाईप आहेत. कुठले हो? लिक्विड अँड गॅसियस. हॅलो, यस. येस सर. फ्लुइड, फ्लुइड म्हणजे काय? विच कॅन फ्लो. लिक्विड पण वाहतं आणि गॅस पण वाहतो आहे, त्याला आपण फ्लुइड म्हणतोय. Substance which is having the tendency to flow, that substance is called as fluid. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ह्या पदार्थ अवस्था आहेत, म्हणजेच फिजिकल ऑर्डर मध्ये मोडतात. मग नंतर येते बायो ऑर्डर आहे. बायो ऑर्डर हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ह्यांच्या एकत्रित येण्यामुळे ऍक्च्युली काय होतं बघा ना, बायो ऑर्डर तयार होते. जिकडे सेल म्हणतोय आपण, सेल. अमिबाचं जर एक्झाम्पल घेतलं तर एक पेशी आहे, ते आहे का? हॅलो, येस सर. आहे ना सर. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये जीव आला आहे. ऍटम, मॉलिक्यूल, मॉलिक्युलर स्ट्रक्चर, सॉलिड, लिक्विड, गॅसियस असे जे काही पदार्थ पृथ्वीवरती आहेत त्याच्यामध्ये जीव नाहीये. त्याच्यामध्ये जर जीव आला तर त्याला बायो ऑर्डर मध्ये कन्वर्ट झालं, मग ते आहे तिथे मग सेल आहे. अमिबाचं एक्झाम्पल घ्या. प्लांट म्हणजे झाडं घ्या. ऍनिमल बॉडी म्हणजे प्राण्यांचे शरीर घ्या. ह्युमन बॉडी म्हणजे मानवाचं शरीर घ्या. आता हे होण्यासाठी बर का, महत्वाचं आहे बघा, हे होण्यासाठी चैतन्य गरजेचं आहे. हे चैतन्य ज्या वेळेस बायो ऑर्डर मध्ये थोडक्यात मिक्स होतं, त्यावेळेस ऍनिमल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर बनतात. हॅलो, हॅलो, येस सर. समजतंय का? पहा, मग राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग जर ह्युमन बिईंग मध्ये असतील तर डेफिनाइट ह्युमन कॉन्डक्ट म्हणजे निश्चित मानवीय आचरण होण्याची शक्यता आहे. आपण वागायला व्यवस्थित लागण्याची शक्यता आहे. ह्या पूर्ण अस्तित्वाला कंट्रोल करणारच आपण थोडक्यात आहोत. का तर आपल्यामध्ये चैतन्य आहे. बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, म्हणजेच ते कंटिन्युअस आहे ना, कधी न मरणार आहे, कधी न संपणार आहे. ते स्पिरिट, सोल, आत्मा. त्याच्यामध्ये नोईंग आहे, ते जाणणार आहे, ऍज्युमिंग आहे, मानणार पण आहे, रेकग्नायझिंग म्हणजे ओळखणार पण आहे, फुलफिलिंग म्हणजे परिपूर्तता करणार पण आहे. ह्या चारही गोष्टी म्हणजेच चैतन्य, म्हणजेच त्या साऱ्या कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य हे ह्युमन बिईंगला आहे. कळलं का? कळलं का? महत्वाचं होतं हे, बरं का? समजलं का सारं? काय अडचण असेल तर विचार. आपल्याकडे 4 मिनिट आहेत, आपण थांबतो इकडे. हो सर, डायग्राम समजलं. पशी, ह्या डायग्राम पशी आलेलो आहे आपण इथपर्यंत. 5 पेजेस राहिले, ते 5 पेजेस संपले की आपला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा विषय संपेल. ठीक आहे, राहिलेले 4 मिनिट्स आहेत. डू यू हॅव एनी डाऊट, क्वेश्चन? हॅलो, आहे का?
हॅलो. काही प्रश्न विचारतो मीच बरं का, तुम्ही काही विचारतच नाही. आप हा हॅलो हॅलो बोला. हा सर, माझा एक प्रश्न होता की आपण म्हणजे एखाद्या माणसाला म्हटलं की तू प्राण्यासारखा वागतोस तर तिथं त्याला राग येतो. पण बरोबर. त्याच जागेवर जर आपण त्याला विचारलं की असं म्हटलं तर तू वाघासारखा राहतो तर तिथं त्याला आनंद वाटतो. पण त्याला हे माहित नसतं की वाघ हा पण प्राणीच आहे. तर करेक्ट त्याबद्दल काय? करेक्ट. कुणाल कापसे यांचं बघा ना, विचार जो आहे ना, थेट थेट सेल्फला जाऊन भिडलेला आहे. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे माझा आहे ना, त्याला जाऊन भिडलेला आहे. प्रश्न तो आहे. प्रश्न काय आहे, आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला जर प्राण्याची उपमा दिली आहे, तू वाघासारखा आहे, तर त्याला छान वाटतंय. विचार करा. तेच दुसरं एक्झाम्पल, त्याच व्यक्तीला मी म्हणलं तू गाढवासारखा आहे, व्यक्ती तीच, फक्त दिलेली उपमा वेगळी आहे. मग ऍक्च्युली असं काही जर कोण म्हणत असेल आपल्याला, तर आपल्यावरती इफेक्ट व्हायला पाहिजे का हो? हॅलो हॅलो हॅलो. नो सर. विचार करा. दुसऱ्याने जर एखाद्याने आपल्याला गाढव म्हणलं तर आपण खरंच गाढव आहोत का, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. एखाद्याने उगाचच झाडावर चढवण्यासाठी आपल्याला उगाचच म्हणलं की तू वाघासारखा आहे, बरोबर का? थांबूयात. येस सर. अजून काय प्रश्न? 2 मिनिट आहेत. हॅलो. छान आहे उदाहरण बरं का. अजून काही? विषयाची व्याप्ती किती आहे कळलं का हो? भरपूर मोठा आहे सब्जेक्ट हा. येस सर. जिथे जाईल तिथे म्हणजे तेव्हा ऍप्लिकेबल होतो कोणत्याही गोष्टीवर. मग जिथं जाईल तिथं ते ऍप्लिकेबल होणारा विषय आहे. आणि त्यातूनच युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज म्हणजेच नीती आहे. नीतिमत्ता, नीती, जो आपला 8वा PO आहे. 8वा PO म्हणजे प्रोग्राम आउटकम्स. प्रत्येक ब्रँचला प्रोग्राम आउटकम्स असतात. ते 12 असतात. ते 12 आहेत. तुमची ब्रँच मेकॅनिकल असू, इलेक्ट्रिकल असू, इलेक्ट्रॉनिक्स असू, टेलिकम्युनिकेशन असू, किंवा तुमचं सिव्हिल असू, किंवा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असू आहे, प्रत्येक ब्रँचच्या विद्यार्थ्यांना आणि फॅकल्टीजना 12 PO असतात, ज्याला प्रोग्राम आउटकम म्हणतात. प्रोग्राम म्हणजे ती ब्रँच. आणि ते 12 काय आहे ते कधी वेळ मिळाला तर आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. त्यातली 8वा प्रोग्राम आउटकम म्हणजे इथिक्स आहे. कळलं का? थांबूयात. हॅलो. Yes. Yes. थँक्यू व्हेरी मच.